नमस्कार, आपण पाहता हिरकणी न्यूज. हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर. कोल्हापुरात महालक्ष्मीचा नेत्रदीपक हिंदोळा सोहळा, भाविकांची अलोट गर्दी. करवीर निवासिनी महालक्ष्मी देवीचे अनेक सोहळे होत असतात. त्यातील वैशाख महिन्यातील हिंदोळा सोहळा हा असाच एक भाविकांना ओढा लावणारा आणि नेत्रदीपक याची प्रचिती मंदिरामध्ये काल रात्री आली. अक्षय तृतीयेला महालक्ष्मी देवीला फुलांनी सजवलेल्या झोपाळ्यात आसनस्थ केले जातं. सोहळ्याची सकाळपासून तयारी सुरू होते. दुपारनंतर गरुड मंडपातील सदरेवर झुला बांधून त्यावर फुलांची सजावट करण्यास सुरुवात केली जाते. सायंकाळी सोहळ्याला सुरुवात होते. रात्री आरती झाल्यानंतर झोपाळ्यावरील देवीची झोपाळ्यावरील पूजा पाहण्यासाठी उशिरापर्यंत भाविकांची गर्दी असते. पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे सचिव शिवराज नायकवाडे, व्यवस्थापक महादेव दिंडे, श्रीपूजक भाविकांच्या उपस्थितीत हा सोहळा रंगत जातो. अक्षय तृतीयेच्या डोलो उत्सवासाठी कैरी, डाळ, पन्ह असा प्रसाद भाविकांना वाटप करण्यात आला. मग सुरू होते करवीर निवासिनी श्री महालक्ष्मीच्या चैत्री हळदी कुंकवाचा सोहळा. चोपदार झोके देत आहेत आणि आई अंबाबाई सनई चौघड्यांच्या तालावर मंद झुलतीये. रात्री 8 वाजेपर्यंत हा सोहळा असाच रंगतो. महिला येतात, हळदी कुंकू करतात. दरवर्षी हेच दृश्य असतं. हा दोलो उत्सव अर्थात हिंदोळा हे प्रतीक आहे. बदलत्या सृष्टीचक्राचं झोपाळ्यावर बसून झुलणारी जगदंबा मूर्त रूप आहे. या सृष्टीचं जिला वसंत ऋतूच्या रूपानं नवनिर्मितीची चाहूल लागली आहे, तिचा सृजनाचा सोहळा चैत्राला सुरू झाला. म्हणून एखाद्या नवयुवतीप्रमाणे ती झोपाळ्यावर बसून झुलतेय. हा नवनिर्मितीचा सोहळा पूर्ण होईल. अश्विनला जेव्हा भरलेल्या पिकांसह ती आपलं जगतमाता हे नाव सार्थ करेल. पण आज ती कुणाची स्वामिनी नाही, आसुर मर्दिनी नाही, तर ती आहे एक सृजनाला आतुर मुग्धा, आपल्याच विश्वात रमलेली सौंदर्यवती मानिनी. अशावेळी खरं तर तिला काहीच मागू नये, कारण ती तिच्या आनंदात रममान आहे. शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि रहा अपडेट.